कोळी किचन रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण कोळंबी थाली बनवणार आहोत। तर त्यासाठी मी लागणारे साहित्य घेतलेत। ही कोळंबी आणलेली आहे, अशी मोठ्या साईजची घेतलेली आहे, फ्रेश अशी। साफ कशी करायची ती सुद्धा दाखवते तुम्हाला मी। तर पहिले आपण कोळंबीचं कालवण बनवणार आहोत। ते वाटण बनवायचं आहे पहिले आपल्याला, हिरवं वाटण। त्याच्यामध्ये मिरची, थोडंसं आलं, ओलं खोबरं घेतले भाजून, तुकडे करून घेतलेले आहेत त्याचे, आणि कोथिंबीर घेतलेली आहे अशी मुठभर, देठासकट घ्यायचे। हे बटाट्याचे तुकडे घेतलेले आहेत, एका बटाट्याचे मी असे तुकडे करून घेतलेले आहेत। लसूण घेतलेले आहेत 10-15 पाकळ्या ठेचून, हळद घेतलेली आहे अर्धा चम्मच, मीठ घेतलेलं आहे, घरगुती कोळी मसाला घेतलेला आहे 1 चम्मच, कोकम घेतलेले आहेत 5-6, आणि तेल घेतलेले आहे। कालवण बनवण्यासाठी कोळंबी कशी साफ करतात ते मी एक दाखवते तुम्हाला। अशी कोळंबी घ्यायची, हे डोकं काढून घ्यायचंय पहिलं, आणि हे सगळं काढून घ्यायचंय मधलं। कैचीने काढा किंवा हाताने सुद्धा काढू शकता। तर अशा प्रकारे आपण कालवणासाठी कोळंबी साफ करून घ्यायची आहे, आणि सालासकटच कोळंबीचं कालवण बनवा, खूप छान लागते। तर अशा प्रकारे सगळी कोळंबी साफ करून झालेली आहे, स्वच्छ धुवून घेतलेली आहे। आता आपण वाटण वाटून घेऊया पहिले कालवणासाठी। थोडंसं पाणी ऍड करून वाटून घेऊया आपण बारीक वाटण। आता हे बारीक वाटण तयार करून घेतले मी। आता कढई ठेवलेली आहे गरम करायला, फोडणी करूया। तेल घालते, तेल गरम झाले, आता लसूण घालूया ठेचलेला। आता लसूण थोडा परतलाय आपला। आता हळद घालायची आहे, घरगुती कोळी मसाला घालायचा आहे, थोडा मिक्स करते। आता मसाला बनवलाय आपण तो घालायचा आहे। तेलामध्ये चांगला आपण परतून घ्यायचं आहे 1 मिनिट फक्त। आता पाणी घालूया, 1 ग्लास पाणी घालते पहिलं, मिक्स करून घेते वाटण सगळं। अजून अर्धा ग्लास पाणी घालायचं आहे आपल्याला, अजून अर्धा ग्लास पाणी घातलंय आपण, म्हणजे एकूण 1.5 ग्लास पाणी घातलेलं आहे। आता मीठ घालूया चवीनुसार, कोकम घालूया, 5-6 कोकम घेतलेले आहेत। आता कालवण आपलं उकळले, बटाटा घालूया आपण पहिले। आता बटाटा घालूया आपण, कालवण उकळले आपलं। कोळंबी कशी लवकर शिजते, बटाटा शिजायला वेळ लागते, म्हणून पहिला बटाटा शिजवून घ्यायचा आपण। बटाटा घातला की मीडियम गॅस करायची आणि चांगला शिजवून घ्यायचा आहे बटाटा पहिले। मीडियम गॅस करून झाकण देऊन शिजवून घ्यायचा आहे आपल्याला बटाटा। झाकण ठेवते 2-3 मिनिटासाठी। 2-3 मिनिटं झालेली आहेत, बघूया आपण। आपलं कालवण चांगलं उकळलंय, बटाटा अजून शिजलेला नाही, अजून 2 मिनिटं झाकण ठेवूया आपण। दोन मिनिटांसाठी झाकण ठेवते। अजून 2-3 मिनिटं झालेली आहेत।
आता बटाटा आपला बऱ्यापैकी शिजले आहे. आता आपण कोळंबी घालूया. अशी चांगली मिक्स करून घ्यायची. तुम्हाला पाणी ऍड करायचं तर आत्ताच करू शकता तुम्ही, पण असं चांगला घट्टसरच कालवण बनवा, खूप छान होते. आता कोळंबी घातली. आता अजून आपण 3 मिनिटं झाकण ठेवून शिजवून घेऊया. 2 ते 3 मिनिटं झालेले आहेत. कोळंबी बघूया आपली. बघा कशी शिजलेली आहे कोळंबी आपली. चांगला आपला कालवण एकजीव झालेला आहे. असा घट्टपणा आला पाहिजे रश्श्याला. आता आपलं कोळंबीचं कालवण तयार आहे. आता आपण कोळंबी रवा फ्राय बनवूया. आता आपण कोळंबी रवा फ्राय बनवणार आहोत. तर त्यासाठी कोळंबी घेतलेली आहे मी. आता रवा फ्राय करायला साफ कशी करतात कोळंबी ते दाखवते तुम्हाला मी. अशी एक घ्यायची, पूर्ण डोकं काढून घ्यायचं आणि फ्राय करण्यासाठी आपण साल काढून घ्यायचं आहे पूर्ण. असं धागा पण काढते. असे काढून घ्यायचे आणि याच्यामध्ये असा धागा असते तो असा नीट काढून घ्यायचा आहे. असा धागा असते कोळंबीमध्ये तो आपण काढून घ्यायचा आहे पूर्णपणे. असा नीट धागा काढून घ्यायचा आहे. अशा प्रकारे मी सगळी कोळंबी साफ करून घेते फ्राय करण्यासाठी. तर त्यासाठी लागणारे साहित्य घेतले. हा रवा घेतलेला आहे मी, नॉर्मल रवा आहे आपला. 3 चमच रवा घेतलेला आहे. 3 चमच तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. हळद घेतलेलं आहे अर्धा चमच. 1 चमच घरगुती कोळी मसाला घेतलाय. तेल घेतलेलं आहे. मीठ घेतलेलं आहे. आणि मसाला बनवायचा आहे आपल्याला कोळंबीला लावण्यासाठी, मॅरिनेट करण्यासाठी. आलं घेतलेलं आहे थोडंसं. 10-15 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात. थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे. 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. आणि आंबटपणासाठी आपण लिंबू घेतलेला आहे अर्धा. आता हा मसाला मी मिक्सरमध्ये वाटून घेते. लिंबू नाही वाटायचं आहे आपल्याला, हे सगळं वाटून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे मी सगळी कोळंबी साफ करून घेतलेली आहे आणि स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आता आपण मॅरिनेट करून घेऊया. पहिले हळद घालते. हा घरगुती कोळी मसाला आहे तो घालते. मीठ घालते. लिंब पिळायचं आहे आंबटपणासाठी आपल्याला. मिक्स करते. तर हिरवं वाटण तयार केलेलं आहे आपण. मिरची, कोथिंबीर, आलं, लसूण ते घालायचं आहे. नीट कालवून घ्यायचं आहे. आता या मसाल्यामध्ये आपण 10 ते 15 मिनिटं आपण कोळंबी ठेवून द्यायची आहे, म्हणजे मॅरिनेट करायची आहे आणि मग फ्राय करायचे. तर 10-15 मिनिटं झालेले आहेत. आपली कोळंबी मॅरिनेट झालेली आहे. आता आपण फ्राय करून घेऊया. आता एक प्लेट घेतलेली आहे. हे रवा घेते. 3 चमच आपण घेतलेले आहे आणि 3 चमच तांदळाचं पीठ आणि थोडंसं मीठ घालायचं आहे आपल्याला. मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपण कोळंबी घोळून घेऊया या मिश्रणमध्ये, रवा आणि तांदळाच्या पिठामध्ये.
सगळ्या बाजूने आपण नीट लावून घ्यायचं आहे. सगळ्या कोळंबीला मी लावून घेते पहिले. आता मी तवा ठेवलेला आहे गरम करायला. मी ग्रिल पॅन वापरलेला आहे, तुम्ही कुठलाही तवा वापरू शकता. आता सगळ्या कोळंबीला मी पीठ आणि रव्याचं मिश्रण लावलेलं आहे. आता फ्राय करून घेऊया आपण. आता आपला तवा गरम झालेला आहे, तेल घालूया. तेल गरम झालेलं आहे, ते कोळंबी घालायचे. अशी एक एक कोळंबी चांगली अशी तव्यावरती आपण ठेवायची आहे फ्राय करण्यासाठी. मीडियम गॅसवरती आपण फ्राय करून घ्यायचे. तेल असं सगळीकडे पसरवायचं आहे. साईडने आपण तेल टाकूया. त्यामध्ये 2 मिनिटं आपण ह्या साईडने शिजवायचं आहे, नंतर पलटायचे आहे. 2 मिनिटं झालेले आहेत, आपण पलटूया कोळंबी. नॉनस्टिकचा पॅन असल्यामुळे तेल सुद्धा कमी लागते आपल्याला, पण चिटकत सुद्धा नाही तव्याला. तर अशा प्रकारे सगळे पलटून घेते. सगळ्या कोळंब्या पलटून घेतलेल्या आहेत. आता ह्या साईडने सुद्धा आपण 2 मिनिटं शिजवून घ्यायचे आहेत. तर अजून 2 मिनिटं झालेली आहेत, पलटून घेऊया. कोळंबी कशी लवकर शिजते, पटापट असं 2-2 मिनिटांनी पलटा. 1-2 मिनिटं असं झालं तर. चला आता ह्या साईडनी 2 मिनिटं शिजवून घेऊया अजून. गॅस मिडियमच ठेवायचा आहे, म्हणजे चांगली शिजते आपली कोळंबी. जळत नाही, काही नाही, आरामात शिजते. तर अजून 2 मिनिटं झालेले आहेत, पलटून घेते. सुंदर कलर आलेला आहे. 7 ते 8 मिनिटात आपली कोळंबी तयार झाली. आता 2 मिनिटं झाली की आपली कोळंबी तयार आहे. मग आपण डिश सर्व करूया. अशा प्रकारे आपली कोळंबीची थाळी तयार आहे. मी कोळंबीचं कालवण बनवलं आहे बटाटा घालून. हे भात बनवलं आहे, तांदळाची भाकरी बनवली आहे आणि रवा फ्राय कोळंबी बनवली आहे. तर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की या पद्धतीने बनवून बघा आणि नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.